अतिशय सकारात्मक बैठक झाली। माननीय दीपकरावजी बोराडे यांनी महाराष्ट्रातून धनगर समाजाला जे आवाहन केलं आणि सातत्यानं कधी नव्हे ते इतिहास घडवला आणि जालन्यामध्ये एवढा मोठा जनसमुदाय समाजाचा त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आता शेवटची तारीख त्यांनी 16 दिली होती। शासनाला विनंती केलेली आहे की आपण जो आमचा 60 वर्षाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घ्या, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर पूर्ण महाराष्ट्रातले धनगर समाज त्या ठिकाणी येणार आणि आमच्या प्रश्नासाठी आपल्याला विनंती करणार। परंतु मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बोराडे साहेबांना विनंती केली की पूर्णपणे आमचे ॲडव्होकेट जनरलची बैठक करून 16 पर्यंत आम्ही तो कसा कायदेशीरदृष्ट्या आरक्षणातला मार्ग काढता येईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन या ठिकाणी बोराडे साहेबांच्या समोर त्यांनी बोराडे साहेबांना दिलं। आमचे सगळे धनगर समाजाचे प्रतिनिधी त्यांच्या समितीतले त्या ठिकाणी होते। समाजाचा प्रतिनिधी राज्याच्या वतीने मी होतो, गिरीश महाजन साहेब होते आणि आम्हाला आता आशा आहे जर 16 पर्यंत नाही झालं तर 16ला त्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक येऊन मल्हारराव होळकरची जयंती साजरी करून सरकारला त्या ठिकाणी आझाद मैदानावर लक्ष वेधणार आहेत। पहिल्याच कॅबिनेटला धनगर आरक्षणावरती निर्णय देतो किंवा आरक्षण देतो असा शब्द फडणवीसांनी तुम्हाला दिला होता। त्यानंतर नागपुरामध्ये मोठा मेळावा झाला होता, त्यामध्ये फार मोठी नाचक्की झालेली पाहायला मिळाली। त्या अनुषंगानं फडणवीस आता शब्द बांधतील असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला आज तुम्ही जो प्रश्न विचारला तो तिथं सुद्धा आज विचारला गेला की माननीय मुख्यमंत्री साहेब आपण बारामतीला हा शब्द दिला होता, त्यांनी त्याची स्पष्ट कबुली सुद्धा दिली की मी म्हणलो होतो, परंतु जो काही टेक्निकली त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत, कारण ज्या पद्धतीनं हा विषय केंद्रातला आहे, राष्ट्रपतीच्या अधिकारातला हा भाग असल्यामुळं ते मी जरी बोललो तर ते मी देऊ शकलो नाही। कायदेशीर दृष्ट्या करण्याच्या दृष्टिकोनातूनच आता एजी बरोबर आपली बैठक होऊन तो निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। आम्हीच त्यांना विचारलं होतं की 2014ला बोलले, आपण नागपूरला बोलले, त्या ठिकाणी त्यांनी कबुली सुद्धा दिली आणि त्याच्यातला मार्ग काढण्याची बोराडे साहेबांना च्या माध्यमातून सगळ्या समाजाला आश्वासित केलेलं आहे। थोड्याफार प्रमाणात झालं, म्हणजे 16 पर्यंत मार्ग काढतो अशा प्रकारे म्हणले आणि तो कायदेशीर दृष्ट्या टिकला पाहिजे या उद्देशाने त्याचा अभ्यास करणार अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही सध्या तरी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत। त्या दिवशी ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने जर मार्ग निघाला तर पूर्णपणे समाजाला न्याय मिळाल्यासारखं होईल ही आमची भावना आहे। आता समाजाला एवढंच काय की दीपक बोराडे साहेबांनी पूर्णपणे हा प्रश्न समाजाच्या दृष्टिकोनातून उचललेला आहे। आज सकारात्मक बैठक सुद्धा या ठिकाणी बोलवली आहे, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्याला बोराडे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला अभ्यास किंवा एजीने अभ्यास करण्याची गरज नाही, आपणच एवढे हुशार आहात की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण सर्व आहात आणि म्हणून जो काही समाजावर अन्याय होतो तो आपण त्वरित दूर करा। खूप मोठ्या समाजामध्ये आपल्या प्रतिभावना चांगल्या आहेत, परंतु आपण नेहमी देतो म्हणतात परंतु तो मार्ग निघत नाही आणि मग तो आता त्वरित काढा, अन्यथा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।